प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त टर्निंग पॉइंट येताना दिसणार आहेत. एक टर्निंग पॉइंटवरती आता मालिका चाललेली आहे. मालिकेचा आता आणि या वेळेला मात्र आता इकडे आनंदीला दिसत नाहीये आणि तिने मुद्दामच इकडे समिधाची फोटो जाळण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप तिच्यावरती गंभीरपणे करण्यात आलाय शिल्पाकडून आणि हाताला धरून तिला घराबाहेर काढण्याचा प्रकार करण्यात आलाय. पण त्याच वेळेला अगदी खबरदारपणे तिच्या पाठीशी युगंधर उभा राहिलाय आणि युगंधरने ताबडतोब आता इकडे आनंदीची बाजू घेतली. पण प्रत्यक्षात या सगळ्यामध्ये युगंधरने मात्र आता शिल्पाला चांगला धडा शिकवलाय आणि पुन्हा आनंदीच्या वाट्याला जायचं नाही हे सुद्धा ठणकावून सांगितलंय. पण त्याच्यातच मात्र आता इकडे विद्याधरच्या बायकोने विद्याधरच्या सुटकेसाठी मागणी केली, त्याचा सुद्धा निषेध केलाय आणि या सगळ्यामध्ये आनंदीला एक हक्काचं स्थान मिळवून दिलंय. कारण युगंधरच्या लक्षात आलंय की आनंदीला जर का आपण हक्काचं स्थान नाही मिळवून दिलं मग मात्र आता तिला कुणीही या सगळ्यामध्ये उठसूट टपली मारेल. मग युगंधरने काय हक्क तिला दिलाय, काय नक्की केलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. इकडे आता आनंदी सांगते, हो हो हो, मला नाही काही दिसत आहे, मला काहीच दिसत नाहीये, मी लहानपणापासून आंधळी आहे. आणि त्यावरती आता इकडे शिल्पा सांगायला लागते, म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता फसवलंस आमच्या युगंधर सोबत फसवून लग्न केलंस. आणि त्यावरती ती सांगते, नाही, युगंधर साहेबांना सगळं माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये. आणि त्यानंतर मग आता आनंदी सांगते, मी लहानपणापासूनच आंधळी आहे आणि युगंधर साहेबांना मी फसवलेलं नाही आहे, त्यांना सगळं खरं माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये मी आता फक्त म्हणजे त्यांनी माझ्यासोबत लग्न केलंय, मी खरंच आग्रह केलेला नाही आहे. बरं, असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे शिल्पा ते काही नाही आहे, एकतर ही अनाथ मुलगी आणि त्याच्यातून ही या घरामध्ये राहणार, म्हणजे आता न घर न दार ते काही नाही आहे, आत्ताच्या आत्ता इथून हिला घेऊन जा. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते, मी मालक साहेबांशी आधी बोलेन आणि त्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. मी मालक साहेबांना वचन दिलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना सांगितल्याशिवाय जाणार नाही. यावरती शिल्पा म्हणते, अच्छा, म्हणजे आता तू माझ्या अंगावरती ओरडणार आणि तू मला सांगणार का की आता तू काय करणार आणि काय नाही ते. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही बाईसाहेब, मी तुमच्या अंगावरती नाही ओरडत आहे, मला युगंधर साहेबांना सांगितल्याशिवाय या घराच्या बाहेर पडता येणार नाहीये आणि त्यासाठी फक्त मी तुम्हाला हे सांगत आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, अगं, सगळं करून सवळून या सगळ्यामध्ये तू आता इकडे फक्त आणि फक्त माझ्या अंगावरती ओरडायची बाकी आहेस. असं म्हटल्यावरती आनंदी म्हणते, नाही बाईसाहेब, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, युगंधर साहेब मला म्हटले ना की इथून निघून जा तर मी जाईन. आणि मग त्यानंतर शिल्पा आता खूपच चिडते, युगंधरला फोन करून बोलवून घेते. युगंधरला फोन करून बोलवून घेतल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे शिल्पा सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ, हिने काय केलं बघशील का. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो युगंधर, काय झालं. आणि त्यावरती ती सांगायला लागते, काय झालं बघ, म्हणजे हिने समिधाचा फोटो जाळलाय. कसं आहे ना, हिला या घरामध्ये तिचं हक्काचं स्थान मिळत नाहीये ना, आणि म्हणून तिने समिधाचा फोटो जाळून या सगळ्याचा बदला घेतलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, नाही, असं नाही होणार आहे. आणि त्यावरती ती म्हणते, काय नाही होणार आहे, बघ, इथल्या लोकांना सगळ्यांना विचार, कुणालाही विचार, हिने पदर जाळला आणि मुद्दाम समिधाच्या इथून आता धावत पळत गेली. समिधाच्या इथून धावत पळत जात आता तिने हा सगळा फोटो जाळलाय. तिला या घरामध्ये समिधाचं अस्तित्वच नष्ट करायचं आहे आणि ही गोष्ट तुला का लक्षात येत नाहीये. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, एक मिनिट ताई, थांब, आनंदी काय झालं. आणि त्यावरती शिल्पा चिडते आणि आनंदी काय झालं, तू आनंदीला विचारणार आणि ही तुला सांगणार काय झालं ते. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, एक मिनिट, मी तिच्याशी बोलतोय ना. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते, शिल्पा, आई तू सांग, हिने हे मुद्दाम नाही आहे का केलेलं. त्यावरती मग आता आई सांगते, अरे ते काही मला माहित नाहीये, पण समिधाचा फोटो हे जळणं खूप अपशकुन आहे. युगंधर समिधाच्या फोटोच्या इथे आलाय, तिचा फोटो साफ करण्याचा प्रयत्न करतोय आणि युगंधर सांगतोय, समिधा माफ कर मला, म्हणजे आज तुझ्या फोटोची ही अवहेलना अशी झालेली आहे ना, खरंच माफ कर मला. पण मला खात्री आहे आनंदी हे मुद्दाम करणार नाहीये. आणि तो शिल्पाला सांगायला लागतो, मी आनंदीला आधीपासून ओळखतो, आनंदी कधीच कुणाचंच वाईट चिंतणार नाहीये आणि कितीही काही झालं ना तरी आपल्या शत्रूचं वाईट चिंतत नाही ती, तर आता समिधाचं काय चिंतणार. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती आनंदी सांगायला लागते, मला माफ करा, खरं सांगू का, तर माझ्याकडून हा फोटो अशा पद्धतीने जर का जळाला असेल ना तर हे सगळं चुकीचं आहे.
मला माहिती आहे माझ्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. मी तुमचे पाया पडते, हवे तर तुमची माफी मागते, पण प्लीज प्लीज असा आरोप करू नका. मी हा फोटो स्वच्छ करेन. असं म्हटल्यावरती मग आता शिल्पा चिडते आणि शिल्पा सांगायला लागते, तू तू स्वच्छ करशील हा फोटो. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता मी सोडणार नाहीये. युगंधर म्हणतो, हे बघ ताई. यावरती शिल्पा तिचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढायला सांगते. त्यावेळेला युगंधर म्हणतो, खबरदार ताई थांब, मी आतापर्यंत तुला समजावतो. आणि त्यावरती ती सांग, मी पण आता बघते की कशा पद्धतीने ही आता या घरात राहते. ती बाद झालं असं म्हणत तिचा हाताला धरून ती आता घराबाहेर शिल्पा तिला काढायला निघते. पण त्याच वेळेला युगंधर मध्ये आलाय, शिल्पाचा हात धरलाय. ताई खबरदार, मी तुला एकदा सांगितलं ना की आनंदीच्या अंगाला हात लावायचा नाही, आणि तरी पण तू आता हे करत असशील ना, तर मला या घरामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यावरती ती म्हणते, तू निर्णय घेणार आणि तू आता मला या सगळ्यामध्ये 4 गोष्टी सुनावणार. तुझी हिंमत कशी झाली मला आता धक्का द्यायची. तो सांगतो, नाही ताई, तुला धक्का देत नाहीये. तू आनंदीला घराबाहेर काढून तिला ढकलतेस. तिला दिसत नाही हे तुला माहिती आहे ना, आणि तरी सुद्धा तू सगळं हे जर का करत असशील ना, तर मला अजिबात हे सगळं चालणार नाही म्हणजे नाही. आणि असं म्हटल्यावरती मग आता शिल्पा सांगते, बाद झालं. हेच पाहायचं बाकी. समिधा वहिनीच्या राज्यामध्ये या अशा कधीच गोष्टी झाल्या नाहीत, आणि हिच्या राज्यामध्ये या अशा गोष्टी मला ऐकायला लागतायत. ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता हिला या घराच्या बाहेर काढ. मी हिला या घरामध्ये बघू शकत नाहीये. असं म्हणत शिल्पा आता खूपच चिडलेली आहे, आणि चिडलेली शिल्पा आता रागारागात तिच्याकडे येते. आणि त्यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, नाही, मी एकंदरीतच बघतोय ताई, तू हिला सहन करू शकत नाहीयेस, आणि हिला या घरामध्ये जर का योग्य तिचं स्थान मिळणार नसेल ना, तर मला आवाज उठवावा लागेल, आणि मी तो आवाज उठवणार म्हणजे उठवणार. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतोय, आता मी या सगळ्यामध्ये ठरवलंय, काहीही झालं तरी सुद्धा तर आता या घरामध्ये तिचा हक्क तिला मिळायला पाहिजे. इतकंच नाहीये, तर आता मी काही प्रॉपर्टीचे पेपर तयार करतोय, आणि या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये आनंदीला मी हिस्सा देतोय. आणि त्यावरती शिल्पा म्हणते, हेच तर तिला पाहिजे होतं, आणि तू आता तिला जे पाहिजे तेच करतोयस. तू एकदा लक्षात घे, हिला हिस्सा मिळाल्यावरती हे जे गोगलगाईचं रूप आहे ना, हे गोगलगाईचं रूप आता निघून जाईल, आणि गोगलगाईचं रूप निघून गेल्यावरती मग हिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल. लक्षात येतंय का? आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो युगंधर, ताई, तू तिच्याबद्दल गैरसमज का करून घेतेयस? आनंदी आता लगेच युगंधरकडे येते, त्याच्यासमोर हात जोडते, आणि साहेब, मला कोणताही हिस्सा नको आहे. जर का तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये, या कंपनीमध्ये मला हिस्सा देणार असाल तर मात्र मला खरंच तो नको. मग मी या घरातून जाईन, कारण आता मला या घरामध्ये फक्त राहण्याची जागा पाहिजे, बस, बाकी काहीच नाही आहे. आणि त्यावरती युगंधर सांगायला लागतो, ती तर तुझं हक्काचं स्थान आहे, आणि आजपासून तू त्या आता स्वयंपाक खोलीमध्ये अजिबात झोपणार नाहीयेस. स्वयंपाक खोलीमध्ये नोकर माणसं झोपतात, आणि नोकर माणसांची झोपत नाहीत, नोकर माणसं काम करतात, आणि त्यांची खोली वेगळी आहे. आणि तू सध्या गेस्ट रूममध्ये राहा. आणि तो नोकरांना बोलवून आता इकडे शिल्पाच्या नाकावर टिचून आनंदीला गेस्ट रूममध्ये एंट्री करून देत आहे. शिल्पा आता चांगलीच चिडले, आणि चिडलेल्या शिल्पाने मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे निर्णय घेतलाय की काहीही झालं तरी या आनंदीला मी घराबाहेर काढणार. पण युगंधरने सुद्धा निर्णय घेतलेला आहे, काहीही झालं तरी या घरात आनंदीला स्थान मिळवून देणार. आनंदीने कितीही हात जोडून आता सांगितलेलं असलं की मला या प्रॉपर्टीमध्ये कोणताही हिस्सा नको आहे, किंवा मला या प्रॉपर्टीमध्ये काहीही नको आहे, पण तरी सुद्धा युगंधर अजिबात ऐकत नाहीये. त्याने आता आनंदीच्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आता मात्र शिल्पाचे धाबे दणाणलेत, कारण आता आनंदी कुठेतरी या काही टक्क्याची मालकीण झाले ऑफिशियली. आता इथे शिल्पा थोडीशी घाबरले. त्यानंतर नक्की मालिकेत काय घडणार, कसं घडणार पाहणं फारच रंजक ठरणार.